हरि ओम. सद्गुरू ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्तकथा मालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं स्वागत करते. या कथामालेतली 64वी कथा आज आपण ऐकूया. ही कथा आहे काम्यवन येथे राहणाऱ्या छोटे बाबांची. छोटे बाबांची ही कथा सुद्धा तशी छोटीच आहे. आपण काम्यवन येथे राहणाऱ्या श्री जयकृष्णदास बाबाजी यांचं चरित्र अगदी सुरुवातीच्या कथांमध्ये ऐकलेलं आहे. त्यांच्या गोष्टीमध्ये छोटे बाबांचं उल्लेख आपल्याला आठवत असेल. हे छोटे बाबा अगदी लहान असतानाच घरातून निघाले आणि वृंदावन येथे आले. मग जयकृष्णदास बाबा यांच्याकडे राहून ते कृष्णसेवा आणि कृष्ण भक्ती करू लागले. त्यांच्याच पठडीमध्ये भजन भक्ती शिकावी अशी त्यांची इच्छा होती या छोटे बाबांची. आणि जयकृष्णदास बाबांना पण त्यांना आपल्याला आपली जी प्रणाली आहे त्याप्रमाणे भजन शिकवावं असं त्यांना वाटत होतं. पण त्याच्यासाठी यांनी या छोटे बाबांनी पूर्वी कुणाकडून तरी अनुग्रह घेतलेला होता. त्यामुळे ती गुरुप्रणाली आणणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. त्याच्याशिवाय यांना भजन शिकवणं म्हणजे कुठल्या नात्याने श्रीकृष्णाशी नातं जोडायचं आणि भजन कुठलं शिकवायचं हे त्यांना समजणार नव्हतं. म्हणून त्यांनी गुरुप्रणाली आणण्यासाठी वृंदावनातून बाहेर पडून गौड प्रदेशामध्ये जायला या छोटे बाबांना सांगितलं. या छोटे बाबांचं वृंदावनावरती, राधाकृष्णावरती आणि स्वतः आपल्या सद्गुरूंवरती इतकं प्रेम होतं की त्यांना जायचं नव्हतं वृंदावन सोडून या गोष्टीसाठी. पण गुरुची आज्ञा म्हणून त्यांना जावं लागलं. मग आता काम्यवनातून हाथरस स्टेशनपर्यंत त्यांना चालत जायचं होतं. चालता चालता हे छोटे बाबा वृंदावन देवीला प्रार्थना करत होते की वृंदावन सोडून जाण्यापेक्षा तू माझे प्राणच घे, मला मृत्यूच येऊ दे. आणि खरोखरी ते जेव्हा हाथरसला पोचले तेव्हा गाडी आधीच निघून गेलेली होती. त्यामुळे त्यांना काम्यवन येथे परत यावं लागलं. ते छोटे बाबा जेव्हा त्या आपल्या गुरूंच्या पासून त्यांचा निरोप घेऊन निघाले तेव्हा इकडे वृंदावन देवीने एक लीला केली. तिने जयकृष्णदास बाबाजींना म्हणजे ती रागे तर भरलीच त्यांना, शिवाय त्यांना सांगितलं की तुझ्या ठाकूरांच्या मूर्तीच्या खाली, सिंहासनाच्या खाली त्या छोटे बाबाची गुरुप्रणाली ठेवलेली आहे, ती घे आणि त्याला भजन भक्ती शिकव. त्याला जर बाहेर जायचं नाहीये, त्याचे मनप्राण जर इथे वृंदावनात आणि तुझ्यात वसलेले आहेत, तर तू त्याला बाहेर का जायला सांगितलंस? मग जेव्हा हे परत आले छोटे बाबा, तेव्हा जयकृष्णदास बाबाजींनी त्यांना पोटाशी धरलं, राधाराणीची क्षमा मागितली आणि पुढे त्यांना भजन भक्ती शिकवली. आता त्यांच्या जीवनातले पुढचे आपण भाग ऐकू. छोटे बाबा आता जयकृष्णदास बाबाजींच्याकडे राहून श्रीकृष्णाची सेवा, आपल्या सद्गुरूंची सेवा आणि सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे भजन भक्ती करू लागले. हळूहळू छोटे बाबा आता मोठे झाले, प्रौढ झाले. पुढे जेव्हा जयकृष्णदास बाबाजींनी म्हणजे त्यांच्या गुरूंनी शरीर सोडलं तेव्हा या छोटे बाबांना सांगितलं की तू व्रजभूमीमध्ये राहूनच भजन कर, व्रजभूमी सोडून कुठेही जाऊ नको. राधाराणी तुझ्यावर अवश्य कृपा करेल, म्हणजेच काय तर तुला श्रीकृष्णांचं साक्षात दर्शन होईल. त्याच्यावर विश्वास ठेवून अगदी मनापासून सर्व सेवा आणि भजन भक्ती छोटे बाबा करत होते. भजन करता करता छोटे बाबा आता वृद्ध झाले, पण अजूनही राधाराणीने त्यांच्यावर कृपा केलेली नव्हती. छोटे बाबांची विरह वेदना आता असह्य होऊ लागलेली होती. त्यांना आतुरता लागली होती की आपल्याला कधी बरं हे श्रीकृष्ण राधाकृष्ण आपल्याला दर्शन देतील. एक दिवस आपल्या कुटीमध्ये बसून छोटे बाबा भजनामध्ये मग्न होते. तेवढ्यात एक
अगदी छोटा 8-9 वर्षाचा एक बालक आणि त्याच्याही पेक्षा एक छोटी बालिका, हे दोघे त्यांच्या कुटीच्या दारावर येऊन उभे राहिले आणि ते म्हणाले, की "बाबा, आम्हाला पाणी प्यायला दे." बाबा तो पाण्याचा घडा घेऊन कुटीच्या बाहेर आले आणि त्यांनी त्या बालकाला पाणी पाजलं. बालक तसा थोडा तरी मोठा होता, त्यामुळे ओंजळीत बाबा पाणी ओततायत आणि ओंजळीने पाणी तो पितोय, हे झालं. आणि आपलं पाणी पिऊन झाल्यावर तो बालक त्या बालिकेकडे बोट दाखवून म्हणाला, "या माझ्या बायकोलाही पाणी पाजा, पाणी द्या." आता बाबांना हसू आलं. ते म्हणाले, "अरे लाला, तुझे तर अजून दुधाचे सुद्धा दात पडले नाहीत आणि एवढ्यात तुझी बायको कुठनं आली रे?" त्यावेळेला त्या बालकाने उत्तर दिलं, की "अहो बाबा, माझं खरंच ह्या मुलीशी लग्न झालेलं आहे." तेव्हा बालिका मात्र मान उडवून म्हणाली, "नाही बाबा, माझं काय लग्न झालेलं नाहीये. मी तर इथं फुलं गोळा करायला आले आणि हा मला जबरदस्ती तुमच्याकडे ओढून घेऊन आलाय." आता बाबा हसून बालिकेला पाणी पाजायला तिच्याजवळ गेले. बाबांनी घड्यातनं पाणी ओतलं, पण बालिका इतकी छोटी होती, की तिला ओंजळच नीट धरता येईना. त्यामुळे पाणी ओतलं वरनं, तर सगळं पाणी खाली पडू लागलं. तेव्हा त्या बालकाकडे पाहत बाबा म्हणाले, "अरे, तुझ्या ह्या बायकोला तर पाणी पण प्यायला येत नाही." तेव्हा बालक तिची बाजू घेत म्हणाला, "हां बाबा, ती फारच भोळी आहे, भाबडी आहे अगदी. तिला काही कळत नाही." आणि मग बालकाने आपली ओंजळ तिच्या मुखाला लावली. मग बाबांनी हळू त्या बालकाच्या ओंजळीमध्ये पाणी ओतलं आणि त्या बालिकेने त्या मुलाच्या ओंजळीतनं पाणी प्यायलं. दोघांचंही पाणी पिऊन झाल्यावरती बाबा काळजीने या बालकाला म्हणाले, "हे बघ लाला, आता संध्याकाळ व्हायला आलेली आहे, तर हिला घरी व्यवस्थित पोहोचतं कर जा हां लवकर." आता दोघं जण परत जाऊ लागले. जाताना अगदी मागे वळून मिश्किलपणे हसत बाबांच्याकडे पाहत मागे वळून पाहतायत आणि पुढे जातायत. असा प्रकार चालला होता. बाबासुद्धा त्या दोघांच्या त्या अनुपम अशा रूपाने, त्यांच्या त्या निरागस, गोड अशा रूपाने मुग्ध होऊन त्यांच्याकडे एकटक पाहत होते. ते दोघं जण थोडे दूर गेले आणि अचानक अंतर्धान झाले. ते अंतर्धान होताच बाबांना एकदम झटका लागला आणि ते तंद्रीतून जागे झाले आणि मग त्यांच्या लक्षात आलं, की ते दोघं जण म्हणजे राधाकृष्ण होते. मग त्यांना खूप वाईट वाटलं, की आपण त्यांना ओळखलं नाही, आपण त्यांना नमस्कार पण केला नाही. आपण किती एखाद्या लहान मुलांशी बोलावं तसं त्यांच्याशी बोललो. त्यामुळे ते रडू लागले आणि म्हणाले, की "हाय रे छलिया, दर्शन तर दिलंस मला, पण ते सुद्धा फसवून दिलंस, फसवूनच गेलास मला." आता ते बाबा तिथे बसून रडू लागले. रडता त्यांची तंद्री लागली आणि त्या तंद्रीमध्ये राधाकृष्णाने त्यांना दर्शन दिलं आणि सांगितलं, की "बाबा, तू बरोबर ओळखलंस. आम्हीच होतो ते दोघं जण. तू भजन करत राहा, रडू नको. कालांतराने आम्ही तुला साक्षात दर्शन देऊ." छोटे बाबांच्या मनामध्ये खूप दिवसापासून अशी तीव्र इच्छा होती, की जशी भगवंताने आपल्या गुरुजींच्याकडून सेवा घेतली पाण्याची, म्हणजे गुरुजींच्या हातून भगवंत पाणी प्याले, तसंच त्यांनी आपल्या हाताने पण पाणी प्यावं. आणि खरोखरच त्यांच्या हातून राधाकृष्ण पाणी पिऊन गेले होते. पण फरक असा होता, की त्यांच्या गुरुजींच्याकडून बलराम आणि कृष्ण पाणी पिऊन गेले होते. आणि छोटे बाबांच्या मनात पण असं होतं, की आपल्या हाताने बलराम आणि श्रीकृष्णाने पाणी प्यावं आणि त्यांच्या हातून पाणी पिऊन गेले ते राधाकृष्ण. पण पुढे असं सांगतात, की खरोखरी बलराम आणि श्रीकृष्ण सुद्धा पुन्हा एका गुराख्याच्या रूपामध्ये त्यांच्याकडे आले आणि त्यांच्याकडून पाणी पिऊन गेले. अर्थात त्याही वेळेला नंतरच छोटे बाबांच्या हे लक्षात आलं. हे असं जरी असलं, तरी श्रीकृष्णाने आणि राधेने त्यांना वचन दिलं होतं, की काही काळानंतर आम्ही तुला साक्षात दर्शन देऊ. तसं साक्षात दर्शन या दोघांनी, राधाकृष्णांनी नक्कीच या छोटे बाबांना दिलेलं असणार आहे. पण त्याच्याविषयी ना तर कुठे लिहिलेला उल्लेख आढळतो, ना तर काही गोष्ट ऐकिवात येते. त्यामुळे आपल्याला ते काही समजणार नाही. आता ह्या भक्ताला परमेश्वराने दर्शन कसं दिलं, ते एक तो भगवंतच जाणे
आणि तो भक्त जाणे. या दोघांपैकी कोणी सांगितलं तरच आपल्याला कळणार ना. हरिओम.